नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ अर्थशास्त्राशी परिचय. या आधीच्या भूगोलाच्या पाठाच्या तसेच मराठीच्या पाठांच्या आणि व्याकरणाच्या व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत, ते सुद्धा जरूर पहा. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. अर्थशास्त्राशी परिचय. अर्थ म्हणजे पैसा. या अर्थाचा परिचय बालपणापासूनच होतो. पैशांच्या मोबदल्यात काहीतरी वस्तू मिळते म्हणून अगदी लहान मुलांनाही नोटा समजायला लागतात. आज आपण अर्थशास्त्राचा परिचय करून घेणार आहोत. पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. कुटुंबातील एका महिन्याचे हे अंदाजपत्रक आहे. हा खर्च दरमहा एवढाच लागतो असं नाही. दर महिन्याला तो कमी जास्त होऊ शकतो. खर्चात कपात करणे आपल्याला शक्य आहे हे एव्हाना तुम्हाला कळू लागलं आहे. ज्या गोष्टी जीवनावश्यक असतात त्यावर खर्च करावाच लागतो. काही खर्चिक बाबी अचानक उद्भवतात, तर मनोरंजन, पर्यटन यावर होणारा खर्च आपण सहज कमी करू शकतो किंवा टाळू शकतो. नमुना म्हणून एक अंदाजपत्रक तुमच्यासमोर आहे. समजा तुमच्या कुटुंबाचे दरमहा उत्पन्न 20,000 रुपये असेल, तर हा 22,550 रुपये खर्च कसा करायचा? त्यासाठी आपल्याला 2,550 रुपयाचा जास्तीचा खर्च कमी करायचा आहे. तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं आवश्यक आहे ते मी आत्ताच सांगितलं. प्रत्येकाने हा तक्ता नवीन तयार करून 2,550 रुपयाचा खर्च कमी करायचा आहे. सहज जमेल. बघा, यातील रोजच्या आहारासाठी म्हणजे किराण्यासाठी लागणारा खर्च तुम्ही कमी करू नका, कारण आहार हा अत्यावश्यक घटक आहे. त्याप्रमाणेच पोशाख, शालेय साहित्य, वैद्यकीय खर्च आवश्यक आहेत. कुटुंबात काहींना BP, डायबिटीस यासारख्या व्याधी असतील तर कायम औषधी घ्यावी लागतात. शिवाय या महिन्यात आजारी पडलात तर त्याचा उपचार तुम्हाला आताच करावा लागेल. तो खर्च पुढच्या महिन्यात करू असं म्हणता येणार नाही. मनोरंजन हा भाग आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. सिनेमा, नाटक इत्यादीवर होणारा हा खर्च. त्यानंतर पुन्हा मोबाईल, फळे, भाज्या आवश्यक आहे, त्या कमी करून चालणार नाही. कुटुंबातील सदस्यांना शाळेत, कार्यालयात व अन्य कामकाजासाठी सार्वजनिक वाहनांनी करावा लागणारा प्रवास पण आवश्यकच आहे. वीज देयक पूर्ण भरावेच लागेल. याच्या पुढच्या महिन्यात येणारं विजेचं बिल तुम्ही कमी करू शकतात. पर्यटनाचा विचार थोडा बाजूला ठेवू. बँकेचा हप्तासुद्धा भरावाच लागेल. एखादे कर्ज घेतलेले असेल तर दरमहा हप्ता भरावा लागतो, अन्यथा दंड भरावा लागतो. आपण या महिन्यातील खर्च सर्व आवश्यक खर्चांचा अंदाज घेतला. आता ज्या खर्चात आपण कपात करू शकतो, जे अत्यावश्यक नाहीत, ते म्हणजे मनोरंजन व पर्यटन. त्यावर होणारा एकूण खर्च आहे 500 आणि 4,000. हा 4,500 रुपयाचा खर्च. यातूनच आपल्याला 2,550 रुपयाची कपात करायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबात येणारे मासिक उत्पन्न आणि मासिक खर्चाचा अंदाज नसतो. तो आता घ्या आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे अंदाजपत्रकही आईबाबांच्या मदतीने तयार करा. हे कौटुंबिक व्यवस्थापन होय. हे आर्थिक घटकांशी संबंधित असते आणि यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. अर्थशास्त्र ही संकल्पना ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. याचा अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरंचसं साम्य आहे. अर्थशास्त्रामुळे आपल्याला वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या गरजा अमर्याद असतात. मूलभूत गरजा भागल्या
तरी त्याची हाव म्हणजे हावरटपणा, लोभ काही सुटत नाही. गरजा अमर्यादित आणि उपयोगाची साधनं ती असतात मर्यादित आणि दुर्मिळ. त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न मनुष्य सतत करत असतो. यावरून लिओनेल रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या तुमच्या लक्षात राहील. त्यांच्या मते अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. जसे कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन असते, तसेच गावाचे, शहराचे, राज्याचे, देशाचे आणि जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. आता अर्थव्यवस्था म्हणजे काय ते पाहू. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर विशिष्ट प्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. या तिन्ही प्रकारांचा आपण तुलनेने अभ्यास केला तर चांगले लक्षात राहील. एक गोष्ट आधी लक्षात घ्या. ज्या देशात श्रीमंत उद्योजक, कारखानदार जास्त असतात, अशा औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेल्या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था असते. उद्योगासाठी लागणारा पैसा म्हणजे भांडवल. ज्यांच्याकडे भांडवल असते ते भांडवलदार आणि अशी भांडवलदारांकडे देशाची अर्थव्यवस्था असणे म्हणजे भांडवलशाही. दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवाद म्हणजे समाजाला प्राधान्य देणारा विचार. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे समाजाने समाजाच्या हितासाठी चालवलेले उद्योगधंदे, यात समाजाचं हित जोपासलं जातं. समाजवादी म्हणजे सरकारी अर्थव्यवस्था. आणि भांडवलशाही आणि समाजवाद दोन्हींचे अस्तित्व म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. यात काही क्षेत्र भांडवलदारांकडे तर काही शासनाकडे असतात. यावरून तुम्हाला पुढचा तक्ता समजणे अगदी सोपे जाईल. तीनही अर्थव्यवस्थेची व्याख्या, हेतू आणि त्या कोणत्या देशांमध्ये आहेत ते तक्त्यावरून बघूया. भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते, म्हणजेच भांडवलदारांकडे. समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांचे सहअस्तित्व असते, म्हणजे त्या देशातील काही क्षेत्र भांडवलदारांकडे आणि काही क्षेत्र सरकारकडे असतात. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो, तर सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो, कारण समाजवादी अर्थव्यवस्था समाजासाठी असते. आणि मिश्र अर्थव्यवस्थेत नफा आणि सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. आता अशा भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशात आहे बघा. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. आणि समाजवादी अर्थव्यवस्था आहे चीन आणि रशिया. या देशांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र ही सरकारी आहेत. आणि मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या देशात आहे? आपल्या भारतात मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्याचप्रमाणे स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. पुढे आहेत अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये, म्हणजेच अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक कोणते ते पाहूया. पहिले वैशिष्ट्य आहे भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधनसंपत्ती. सुनिश्चित सीमा असलेला प्रदेश आणि त्यातील सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती हे अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्यानुसारच आपण विशिष्ट राज्याची, देशाची अर्थव्यवस्था असे म्हणतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या विशिष्ट प्रदेशातील लोकसंख्या आणि त्या लोकांचे व्यवसाय. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक सर्व प्रकारचे उद्योगधंदे आणि सेवा यांचा यात समावेश होतो. तेवढेच महत्त्वाचे आहे राजकीय सार्वभौमत्व, म्हणजे त्या भागात, त्या देशात असलेली सर्वोच्च सत्ता.
या सर्व घटकांवर अर्थव्यवस्थेचा विकास अवलंबून असतो. परीक्षेत तुम्हाला अर्थव्यवस्थेचे घटक किंवा वैशिष्ट्ये लिहा म्हटले तरी हेच लिहायचे. पुढे चौकट दिली आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. म्हणजेच काय? अर्थशास्त्र समाजाशी संबंधित आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. म्हणूनच तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढे माहीत आहे का तुम्हाला, या अंतर्गत अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांच्याबद्दल काही माहिती दिली आहे. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन्स, राष्ट्रांची संपत्ती या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे. आता पुढचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती. राज्याची, देशाची जशी अर्थव्यवस्था असते तशी संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ती सीमारहित असते. नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. तुम्ही पाहतात आता विविध देशांमध्ये अनेक वस्तूंची आयात निर्यात चालते. पर्यटनासाठी आपण जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जाऊ शकतो. विविध देशांच्या चलनाचे परस्पर रूपांतर करता येते. परस्परांचे तंत्रज्ञान शिकता येते. अनेक देशांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. म्हणजेच सध्याची आर्थिक धोरणे ही खुली आहेत. अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. मग जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. यात असतो मुक्त व्यापार आणि कोणतेही बंधनं नसलेली म्हणजेच निर्बंध गुंतवणूक. आता बघूया अर्थव्यवस्थेची कार्ये. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असली तरीही प्रमुख कार्य समान असतात. पहिले आहे कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे. लोकसंख्या किती आहे व त्यांच्या गरजा लक्षात घेऊन कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे हे अर्थव्यवस्थेत ठरवले जाते. दुसरे कार्य आहे उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे. त्यामुळे पैसा वाचतो आणि अर्थव्यवस्था बळकट होते. पुढचे कार्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे. कोणताही देश कोणत्याही वस्तूचे उत्पादन विशिष्ट समाजापुरते किंवा भूभागापुरते मर्यादित ठेवू शकत नाही. देशातील सर्वांसाठी ते उत्पादन असते. उत्पन्न खरेदी करण्याचा आपल्याला अधिकार आहे, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त साठा करून ठेवणे हा गुन्हा ठरतो. कारण त्याचे सर्व जनतेला न्याय्य वाटप झाले पाहिजे. ते कार्य असतं अर्थव्यवस्थेचं. पुढचे कार्य आहे भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे. कौटुंबिक व्यवस्थापनात जशी भविष्यासाठी तरतूद असते तशीच देशाच्या अर्थव्यवस्थेचेही ते कार्य असते. पुढचे कार्य आहे उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. सर्व समाजाचा विचार करून कोणत्या पदार्थांचे उत्पादन करावे याचा विचार अर्थव्यवस्थेला करावा लागतो. यावरून तुमच्या लक्षात येईल की अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो. पुढे तुमच्या विचारांना चालना देणारा उपक्रम आहे. पहा बरे जमते का? समजा तुम्ही कृषीप्रधान देशाचे अर्थमंत्री आहात. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन किमान 5 कलमी कार्यक्रम आखा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपला देश कृषीप्रधान आहे. आपली 48% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायांमध्ये आहे. तुम्ही देशाचे अर्थमंत्री आहात असा विचार करून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या मुख्य 5 गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्याल? यालाच म्हणतात
5 कलमी कार्यक्रम. उदाहरणार्थ, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी मालाच्या निर्यातीत प्रोत्साहन. दुसरं, कृषी शिक्षणाचा प्रसार. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण. शेतकऱ्यांसाठी व शेतीमालावर आधारित लघु उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन, चर्चासत्रे, क्षेत्रभेटी इत्यादी. खेडोपाडी बँका व शेतकऱ्यांना कर्जाची सोय. कृषी पर्यटन, कृषी मालाचे प्रदर्शन यांना चालना व प्रोत्साहन. अशा प्रकारे साकल्याने विचार करून तुम्ही तुमचे 5 कलमी कार्यक्रम ठरवा. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे पाठ नक्कीच समजला असणार. मग लाईक नक्की करा आणि प्रतिक्रिया कळवा. अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.